बंद झालेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे वारंवार पोटतिडकीनं सरकारकडे मागणी करत आहेत की ओबीसींमधूनच आम्हाला आरक्षण द्या। त्यांची ही मागणी योग्य आणि संविधानिक आहे। तर राज्य सरकारला फक्त ओबीसींमधून तर केंद्र सरकारला SC ST आणि EWS व्यतिरिक्त अन्य पर्यायातून आरक्षण देता येत नसल्यानं सध्या दिलेले आरक्षण हे असंविधानिक आहे असा दावा ज्येष्ठ संविधान अभ्यासक तथा ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केलाय। बाबासाहेब आंबेडकर हे सांगतात की मराठ्यांचं ताट वेगळं तर ओबीसींचं ताट वेगळं। वेगवेगळे ताट करणं याचा अर्थ भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला वापरून कुणबी मराठा एकत्र करून वेगवेगळ्या ताटात आरक्षण दिले तर सर्वच मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ होईल असंही राठोड यांनी सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कायदेशीर आणि संविधानिक असल्यामुळे आमच्या त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचं ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं। तसंच 10% वेगळं आरक्षण देण्याचं सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिलाय। दरम्यान राज्य सरकारला अशा पद्धतीनं स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांनी दिलेलं आरक्षण हे असंविधानिक असून त्याचं पुनर्विलोकन करावं आणि ओबीसी आरक्षणाची 27% मर्यादा वाढवून मराठ्यांनाही ओबीसींमधून आरक्षण द्यावं। ते आरक्षण संविधानिक होईल आणि सर्वोच्च न्यायालयातही टिकेल असा दावा देखील हरिभाऊ राठोड यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे। ओबीसींचं नुकसान करताय असं तुमचा आरोप आहे, काय नेमका आरोप? बघा काय झालं आहे की ओबीसीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात 70-80% कुणबी म्हणून आधीच आलेला आहे आणि तो जवळपास मंडल आयोग लागू झाल्यापासून आणि 2001 साली जो GR निघाला होता कुणबी मराठा एक असल्याचा तेव्हापासून आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने कुणबीचे दाखले घेतलेले आहे। त्यामुळे जो आता आम्ही सांगतो की धक्का लागू नाही म्हणतात, तुम्ही धक्का लावायचं नाही म्हणतात, पण जो धक्का लागलेला आहे त्याचं काय त्याच्याबद्दल तो बोलत नाही, भुजबळ साहेब बोलत नाही। परंतु माझा आजचा विषय असा आहे की जरांगे पाटील जे सांगतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, त्यांची ती मागणी रास्त आहे आणि ती मागणी संविधानिक आहे आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो असंविधानिक निर्णय घेतला। कारण जेव्हा मागासवर्गीय आयोगाने रिकमेंडेशन केलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणजे ओबीसी आहे, मग त्यांना ओबीसीमध्ये न देता तुम्ही वेगळं आरक्षण दिलं म्हणजे ते असंविधानिक झालं। कारण आपल्याकडे 4च आरक्षण आहे, SC ST OBC आणि EWS आणि त्यापैकी SC ST आणि EWSचा अधिकार सेंट्रल आहे आणि या राज्य सरकारला ओबीसीमध्ये टाकायचा अधिकार आहे। मग तो आपला अधिकार न वापरता जे आपल्याला अधिकारातच नाही ते आरक्षण तुम्ही दिलं आहे तर ते टिकणारच नाही आहे। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अजून वेळ गेली नाही, आपल्याला 2-3 गोष्टी करता येईल। एक तर आपलं जे आरक्षण आहे 27% ते आपल्याला 48% पर्यंत वाढवता येईल, कारण आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे। पांटे आयोगाने सांगितलं की 37.70 म्हणजे 38% आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो आणि आता जे शुक्र समितीने सांगितलं की मराठा समाज जरी 28% असला तरी आपण त्यांना 10% आरक्षण देऊ शकतो। मग 38 आणि 10 48 होतात। हे 48 हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार याचिका क्रमांक 259/94 हे 2010चा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा आणि इंदिरा शहांनी केसने जे कॅप लावली होती 50 त्याच्यानंतरचा निर्णय आहे। आणि या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता। मग कुठे बिघडलंय? पण आपण 50%च्या वर देऊ शकतो। आपण सब कॅटेगरीशन केलं तर धक्का लागत नाही। कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना तुम्ही 10% दिलाय, मी तर म्हणतो आपण 10च्या ऐवजी त्यांना 13% आरक्षण देऊ शकतो आणि सोबतच आम्ही 12 बलुतेदारांना 4% आरक्षण देऊ शकतो। आमच्या भटक्या विमुक्त धनगर बंजारांसुद्धा अर्धा 1% आम्ही वाढवून देऊ शकतो। त्यामुळे हे भुजबळ साहेबांमुळे मोठं नुकसान झालं आहे, या आंदोलनाचं नुकसान झालं आहे। मराठ्याचं तर झालं, पण मराठ्यापेक्षा ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जे ओबीसीला मिळालं असतं
बारापुरतेदारांना मिळालं असतं, त्यांच्यामुळे ही रोख लागलेली आहे. म्हणून यामध्ये भुजबळ साहेबांनी आमचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. आणि राजकीय निर्णय राजकीय निर्णय अशा पद्धतीने घेतला की तुम्ही ओबीसीला घाबरून काहीतरी तुम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून वेगळं आरक्षण दिलं आहे तुम्ही. त्यामुळे राजकीय निर्णय घेऊ नका, तुम्ही संविधानिक निर्णय घ्या अशी माझी मागणी आहे. ठाणे पोलिसांनी कॅडबरी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. 12वीची परीक्षा असल्यानं ठाण्यात प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र रास्ता रोको आंदोलन करण्यास अटकाव करत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. राज्य सरकारनं 10% मराठा आरक्षण दिलं, मात्र कुणबी प्रमाणपत्र देताना सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. ठाण्यातही मराठा आंदोलक रास्ता रोको करणार होते. तत्पूर्वीच दत्ता चव्हाण, डॉक्टर पांडुरंग भोसले, दिनेश पवार, निखिल जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मला अटकाव केलेला आहे. ते म्हणतात कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणीमध्ये थोडासा प्रॉब्लेम तयार होईल, म्हणून तुम्ही शांततेने आंदोलन करा, तुम्ही घोषणा द्या, तेवढी मुभा आम्हाला दिलेली आहे. आणि तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही प्रेससमोर किंवा आम्हाला निवेदन दिलं तरी चालेल. आमचं एकच मागणी आहे की जे सगेसोयरे या शब्दाच्या संदर्भामध्ये हे सरकार तो शब्द घ्यायला कानकूस करत आहे, तर त्या शब्दाची अंमलबजावणी ह्या महाराष्ट्र शासनाने घ्यावी. आणि जे आता जे तुम्ही GR जो काढलेला आहे तो 180 दिवसामध्ये कायद्यामध्ये रूपांतरित व्हावा, हीच आमची सरकारकडे मागणी आहे. म्हाडाने वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रिंगाळून पुन्हा त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ येते. जे बिल्डर्स वेळेत प्रकल्प पूर्ण करतील त्यांना बक्षीस द्यावं आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत त्या बिल्डरला दंड लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोकण म्हाडाच्या लॉटरी समारंभात दिले आहेत. कोकण म्हाडाच्या 5311 घरांची लॉटरी आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या समारंभात काढण्यात आली. यावेळी विजेत्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहप्रकल्पांना होणाऱ्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली. गुणवत्तापूर्वक घरं वाढवताना ती वेळेत पूर्ण करण्याची गरज व्यक्त करत शेवटच्या घटकापर्यंत फायदा पोहोचवण्यासाठी नियम सुटसुटीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी देऊन म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या 30,000 लोकांना घरं देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. यावेळी गृहनिर्माण मंत्री अनिल सावे, संजीव जयस्वाल आदी मान्यवरही उपस्थित होते. ठाण्यामध्ये परत एकदा आपलं स्वागत. आणि सुरुवात ठाण्यापासून केलं तर घर वाटप पत्रकारांसाठी आता सुरुवात झालेली, काय सांगा? नाही, मला अतिशय आनंद होऊन राहिलेला आहे की आज आपण ठाणे शहरामध्ये कोकण विभागातर्फे हे सोडत प्रक्रिया आपण केलेलं आहे, ज्यामध्ये सुमारे 5311 लोकांना आजच्या या संगणकी पद्धतीद्वारे त्यांना सोडतीमध्ये त्यांना घर भेटलेलं आहे. सुमारे 30,000 अर्ज प्राप्त झाला होता आणि मला याच विषयाबद्दल जाणीव आहे की ज्या लोकांना घर भेटला नसेल ते थोडाफार निराश झाला असेल. मी एवढंच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलेल की आपण लवकरच कोकण बोर्डच्या पुनश किंवा मुंबई मंडलच्या पुनश आपण लॉटरी काढणार आहोत. त्यामध्ये ज्यांच्या लॉटरी लागला नसेल त्याला परत संधी भेटेल. आणि प्रामुख्याने आजचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री त्यांच्या शहरामध्ये झालेला असल्यामुळे आणि त्यांच्या व्यस्त सर्व असताना देखील ते स्वतः इथे येऊन गेला. आमच्या मंत्री विभागाच्या जे आहे ते पहाटे 4 वाजता औरंगाबादवरून निघून इथे आलेले आहे. त्यांच्या दोघांचे आभार व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व यशस्वी लोकांना माझ्यातर्फे शुभ इच्छा आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. मुंब्रा अग्निशमन केंद्र येथून या सफाई मोहिमेस आरंभ झाला. या मोहिमेत मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते आणि नाले यांचीही सफाई करण्यात आली. तसंच अग्निशमन केंद्रांसमोरील रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं.
पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणं, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणं, नाले सफाई, उद्यान सफाई यांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिकांनीही प्रतिसाद दिला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी 6:15 वाजता मुंब्रा अग्निशमन केंद्र येथे या मोहिमेस आरंभ झाला. मुंब्रा प्रभागातील आत्माराम चौक, रेतीबंदर, दत्तवाडी, मुंब्रा स्टेशन परिसर, मुंब्रा मार्केट, मुंब्रा बायपास, न्यू मित्तल रोड, स्टेडियम रोड, गुलाब पार्क मार्केट परिसर, किस्मत कॉलनी परिसर, कादर पॅलेस वसाहत, ठाकूरपाडा, संजयनगर, आनंद कोळीवाडा, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर परिसर, अमृतनगर वसाहत येथील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई करण्यात आली. मुख्य रस्ते पदपथ झाडून पाण्याने स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या साह्यानं घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांबरोबरच लहान मोठे नालेही स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. या स्वच्छता मोहिमेस आरंभ झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजक सुशोभित करण्यासाठी तेथे वृक्षारोपण करण्यात आले. रस्ते पदपथ सफाईसोबतच धूर फवारणी आणि औषध फवारणीही करण्यात आली. अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या अंतरंग व्याख्यानमालेचं उद्घाटन काल ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमण यांच्या हस्ते करण्यात आलं. शुक्रवार 23 आणि शनिवार 24 फेब्रुवारी या 2 दिवशी ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी 5 ते रात्री 8:30 या वेळेत ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे. काल पहिल्याच दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ संपादक आणि अभ्यासक विजय कुवळेकर यांनी आपले विचार मांडले. अंतरंग व्याख्यानमालेचं हे 10वं वर्ष आहे. याआधी या मंचावरून अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळाली आहे. आयोजक प्राध्यापक अशोक पाटील यांनी दिली आहे. 18 वर्ष अविरत प्रकाशन व्यवसायाला वाहिलेली व्यास क्रिएशन संस्था या निमित्ताने एकूण 4 पुस्तकांचं प्रकाशन करणार असल्याची माहिती संचालक निलेश गायकवाड यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी राजश्री कणीकर लिखित जीवसृष्टीचे स्रोत हे माहितीवर पुस्तक ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमण यांच्या हस्ते, तर साहित्यिक सतीश सोळंकुणकर यांच्या शाळेमध्ये गाव या बालकविता संग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झालं. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वृंदा दाभोलकर यांनी केलं. या व्याख्यानमालेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन व्यास क्रिएशनचे संचालक निलेश गायकवाड आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघाचे प्राध्यापक अशोक पाटील यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला राधनी वुमन वेलफेअर असोसिएशनचं विशेष सहकार्य लाभलं आहे.